प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेले दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ देवमान्य संत जगतमान्य संत ज्यांनी काम क्रोध लोभ मदमत्सर दंभ अहंकार या षड विकारावरती विजय प्राप्त करून वारकरी संप्रदायाची ध्वज पताका खांद्यावरती घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी शोभणारे संत जगद्गुरु तुकोबार आहे आणि त्या तुकोबारांचा फार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा आणि भगवंताचा अवतार कार्य झाल्यानंतर जे काही शत्रू होते दृष्ट करणारे होते त्यांना कसा चळकाप सुटला आणि त्या गोकुळवासियांना किती आनंद झाला याचं गोड चिंतन करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे विठ्ठला 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 अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल कीर्तन किती निमित्ताने आयोजित केले सर्वांना परिभाग आहे पण वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून थोडासा परिहार देणं उचित ठरेल अकारण कारण करुणावरून आले भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखील स्वप्न उभं राहिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कीर्तनाला सुरुवात विठ्ठला हो सज्जना हो कीर्तन की निमित्तानं आयोजित केले सर्वांना परिभाग आहे आज या भांगरे पाटील परिवारातील अरुण शेठ गंगाधर भांगरे असतील विक्रम अरुण भांगरे सचिन अरुण भांगरे हरिभक्त परायण श्री चेतन अरुण भांगरे यांच्या वस्तीवरती घरी जागरण गोंधळ कार्यक्रम आहे पण त्याच पद्धतीला अनुसरून म्हणजे चेतन महाराजांनी जे काही शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिराची सांगता त्या निमित्तानं कायलाचं कीर्तन घडावं म्हणून त्यांनी 8 तास केला गोड कीर्तनाचं आयोजन केलं कीर्तनाकरता गोड गुणजन उपस्थित आहेत प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे फरगडे सर असतील आमचे कासार दादा असतील त्यांचे मित्र असतील सर्वजण कीर्तनाकरता उपस्थित आहेत गंधर्व साथीकरता आमचे माऊली महाराज आहेत ते निलेश महाराज आहेत बाबा आहेत बालगोपाळांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा मी सांगत असतो बरं फरगडे सर आमच्या चेतन महाराजांची संस्था म्हणजे क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व देणारी संस्था आहे अतिशय गोड संस्था आमच्या चेतन महाराजांची अतिशय साथ करतायत त्यांना धन्यवाद आमचे किशोर भाऊ आम्ही कॉलेज पासून सोबत आहे बरं 5वी पासून सोबत आहे आम्ही 12वी पर्यंत किशोर भाऊ सुद्धा आहेत सर्व तुम्ही म्हणाले ना सगळ्यांची नाव घेतली माता माऊली म्हणते सगळ्यांची नाव घेतली आमचं नाव घ्यायला याला काय झालं तुमचं सगळ्यांचं नाव घेतो बरं तू कोणाला राग नको नाही तर परत कीर्तन झालं बरं नावावरून आता लई रांग काढ पेटतो गुरुजी नाव जर एखाद्याचं चुकून भुकून राहिलं बरं आपल्याला नावाची परिचय तर नसते कोणाची पण एखाद्याचं नाव जर राहिलं तर त्याला फार राग येतो म्हणून तुमचं सगळ्यांचं नाव घेतो विठुरायाच्या चरणी फुलवा तू नावे तर माता माऊली होतो त्याने फॅड आलाय आता लगन सराई चालू तुमचं सगळ्यांचं नाव घेतो म्हणजे तुम्हाला राग नको बरं विठुरायाच्या चरणी फुलवा तो वाकून विठुरायाच्या चरणी फुलवा तो वाकून तुमचं सगळ्यांचं नाव घेतो हनुमंतरायाचा मान राखून विठ्ठला 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 अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबरायांचा कोण तुकोबराय हो ऐका बरं तुकोबराय थोड्या वेळ कीर्तन करायचं जास्त वेळ कीर्तन लांबवणार नाही कोण तुकोबरा ऐकून ठेवा पोटात नाही आण गावात नाही मान पण ज्यांच्या चित्तात सदा समाधान ती तुकोबराय घरात मोडकी खा
गळका माट फुटका ऐसा ज्यांचा प्रपंचाचा थाट. पण काय केलं जीवनात? नामस्मरण केले घनदाट, म्हणून त्यांना मिळाली वैकुंठाची वाट. तुकाराम तुकाराम नामस्मरण जरी केलं ना, पहिली गोष्ट पुण्य प्राप्त होतं बरं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. दुसरी गोष्ट, ज्या पापाला आपण घाबरतो ना, ते पाप सुद्धा नाहीस होतं बरं. सुजन तुका म्हणे पापी जाती संताची आजपे. आणि ज्यांचं नामस्मरण केल्यानंतर कळी काळाला सुद्धा घाम फुटतो, त्या तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलाय बरं. सज्जना हो, प्रसंग काल्याचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांकडे एक गोष्ट शिकण्यासारखी कीर्तनातून घेऊन जा. आजकाल अनेक कीर्तनकार म्हणतात, सर आमचे तुकोबराय फार गरीब होती बरं. 12 गावची सावकारकी होती तुकोबरायांची. अधिकार किती होतो तुकोबरायांचा सांगायचा. माता माऊली, मरण आवडतं का आपल्याला? आवडतं मरण. भांडणं जरी झाली एखादी बाई तुम्हाला मर जरी म्हणली तरी सहन होतं तुम्हाला. ती म्हणते मर म्हणते मला घरचं खाते का काय? मर शब्द सहन होत नाही आपल्याला. पण आज सज्जन आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी मरणावरती विजय मिळवला बरं. कसा? ज्या काळाची भीती माता माऊली आपल्याला, तो काळ आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी राबायचा बरं. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतसे. तो काळ आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी राबायचा. आता प्रसंग आला, आमच्या जगद्गुरु तुकोबराय आता विमानात बसून सदैव वैकुंठाला जाणार. तो काळ असा लांब वरती उभा होता, काळाच्या डोळ्यात पाणी होतं. तुकोबरायांनी काळाकडे पाहिलं, विचारलं का रे, संपूर्ण जगाला रडवणारा तू आज कसा रडतो रे? त्या काळानं सांगितलं, महाराज अहो शेवट तुम्हाला घेऊन जाण्याकरता तुमच्या घरी राबलोय, तेवढा अधिकार सुद्धा तुम्ही मला ठेवला नाही. आमच्या तुकोबरायांनी त्या काळाला जवळ बोलवून सांगितलं, खेद करू नकोस रे. ते विमान असं उंचीवरती होतं सज्जन. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्या काळाला खाली वाकवावं आणि त्या काळाच्या माथ्यावरती पाय ठेवून म्हणत बसो, एवढा आम्ही माता दिला पाया, आम्ही माता दिला पाया, आम्ही माता दिला पाया. गोष्ट शिकण्यासारखी. दोन गोष्टी सांगतो बरं. सर माणसानं सोनं व्हावं की माणसानं सोन्यासारखं व्हावं, हा प्रश्न कधीतरी उपस्थित होतो. माणसानं सोनं व्हावं की माणसानं सोन्यासारखं व्हावं.
मी तर म्हणेन माणसानं बनायचं असेल तर परीस व्हावं, जिथे जाईल त्याचं सोनं करण्याकरता माणसानं सज्ज व्हावं. सज्जना हो, तुकोबरायांकडून अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. माणसानं धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं कधीतरी मनानं श्रीमंत व्हायला शिकावं. कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला ना, माणसं नतमस्तक मात्र दगडाच्या पायरीवरती होतात. बरं, या गोष्टी शिकाव्या माणसाने संतांकडून. आणि त्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडल्या प्रसंग काल्याचा. सज्जना, 3 प्रकार काल्याचे सांगितले जातात. बरं, पहिला काला सांगितला हरिनामाचा खिचडी काला, दुसरा काला सांगितला जीव आणि शिव ऐक्याचा काला, आणि सज्जना हो, तिसरा काला आम्हाला सांगितला या दही हंडीत जे दही आले आणि जी लाही आली, दही आणि लाहीचा काला. विठ्ठल 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 विठ्ठल. काल्याचं कीर्तन करायचं, पण कीर्तन श्रवण करत असताना 3 मुद्दे लक्षात ठेवा. बरं सज्जना हो, कीर्तन श्रवण करत असताना सावधरीतीने ऐका. कारण ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडला की 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच माऊलींनी म्हणावं, तरी अवधान ऐकले मग सर्व सुखासी पात्र होई, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. आजच्या कीर्तनात आपल्याला कोणाची निंदाही करायची नाही, कोणाची स्तुती करायची नाही. मला निंदा जरी करायची ठरली, स्तुती जरी करायची ठरली ना, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची, वर्णू नये किंवा सांगू नये. आणि सज्जनो, तिसरी गोष्ट, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. सज्जनाव, जेव्हा जेव्हा माता माऊली विठ्ठल विठ्ठल असं भजन कानावरती पडेल, आता तुमचा गैरसमज, हे कीर्तनकार बाबा म्हटलं विठ्ठल विठ्ठल भजन का म्हणतात. तुम्हाला वाटतं बाबाला काहीतरी आठवत नसेल म्हणून बाबा म्हणतो, बाबाला काहीतरी आठवायचं असेल बाबा म्हणून म्हणतो मला विठ्ठल विठ्ठल. बाबाला सगळं आठवतं, त्याची चिंता तुम्ही करायची नाही. पण तुमच्याकडून भजन घडून घ्यावं, कारण साधू संतांनी सांगितलंय बरं, नाम संकीर्तन साधन पै सोपी आणि जळतील पापे, जन्मांतरीचे. माणसानं सुखात सुद्धा भजन करावं आणि माणसानं दुःखात सुद्धा भजन करावं. बघा, आपल्या घरी वाढदिवस असला, बारी असली, आपण भजन करतो, आणि तेच आपल्या घरी जर अंत्यविधी असलं तरी आपण भजन करतो. सुखात केलेलं भजन माणसाला भरकुटू देत नाही, आणि दुःखात केलेलं भजन माणसाला फूल मोडू देत नाही. म्हणून सज्जनाव, भजन करायचे हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम स्मरण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काल्याचे 3 प्रकार आमच्या समोर मांडलेत. पहिला काला सांगितला हरिनामाचा खिचडी काला, दुसरा काला सांगितला जीव आणि शिव ऐक्याचा काला, आणि तिसरा काला सज्जनाव दही आणि लाहीचा काला. या देहात आल्यानंतर कधीतरी त्या भगवंताचं नामस्मरण यायला पाहिजे. तो खरा हरिनामाचा खिचडी काला आहे. आता भगवंताचं नामचिंतन किती गोड आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायणा. कोणी पाषाणाला पाषाणाला नामचिंतन यावं, तो खरा काला होईल बरं. हरिनामाचा खिचडी काला. सुजनो, दुसरा काला आम्हाला सांगितला तो जीव आणि शिव ऐक्याचा काला. हा कधी काला होईल? जीव आणि शिव ऐक्याचा. माता माऊली, हा देह न देह भगवंताच्या चरणाजवळ घेऊन जायचं, आणि भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झालं की पुन्हा उठायचंच नाही. हा देह त्याच्या चरणी लीन करून टाकायचं. तुम्ही म्हणाल महाराज शक्य का? अहो, भगवंतानं देह दिला भजना करता, देवी दिला देह,
भजना गोमंडा पण सज्जन देहात आल्यानंतर नारायण भक्ती घडेल महाराज सांगता येईल. आता इमानाचं नाही सांगत. एक होता राजन त्यांना घाल भाज्या सुभाषितकार तर म्हणतात भगवंतानं भजना करता नर देह दिला पण तेच भजन घडेल सांगता येणार. सज्जन सुभाषितकारांनी म्हणावं मानुषम जलवंशवर विभवा दीर्घायु आरोग्यता संमित्रम सुसुत सती प्रियतमा भक्तीच नारायणे विदनत्त सुजनत्वम इंद्रिय निग्रहम संपात्रि दानव्रती इत्रयदश गुणः संसारिनो दुर्लभ. महाराज या 13 गोष्टी सुभाषितकारांनी दुर्लभ सांगितल्या आणि तुम्ही म्हणतात भगवंताच्या चरणी देह घेऊन जायचा आणि तिथं समर्पित करायचं शक्य आहे का? सज्जनो आपल्या हातून नारायण भक्ती घडेल सांगता येणार नाही. पहिली गोष्ट मनुष्य जन्म भेटेल ते सांगता येणार नाही. चांगल्या कुळात जन्म भेटेल सांगता येणार नाही. जास्त आयुष्य उपभोगायला भेटेल सांगता येणार नाही. आणि जीवनामध्ये नारायण भक्ती घडेल सांगता येणार नाही. घडली पाहिजे बरं. कारण हे सगळं चालवणार तुम्ही. माऊलींना जर विचारलं माऊली सांगतील म्या बोलविल्या वेदू बोली म्या चालविल्या सूर्य चाली म्या हलविल्या प्राणू हाली जो या जगाते चारिता तो विश्वश्रीचा बरोबर मीची इथगा पंडुसुता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा सज्जन हो. सगळं चालवणारा बोलवणारा तुम्ही म्हणून त्याची नारायण भक्ती घडली पाहिजे. माता माऊली आमचं संसारवर देवीच. आमचं नवरात्र दत्त जयंतीचा सप्ताह असला का गावातून म्हातारे 2-4 आम्ही गोळा करून आणतो परमनंट. 3-8 दिवस काही घरी जायचं. त्यांना काय करायचं सकाळी आम्ही लोक एक तांदळाचा कट्टा त्यांना काढून द्यायचा. तांदळाचा कट्टा काढून दिला की ते तांदूळ निवडायला गेला खडे बाजूला काढायचे. पण ते खडे बाजूला काढत असतात ते गोड गोड गीत गायचे. ते एका माता माऊलीच्या मुखातून एक गीत ऐकलं होतं बरं. या देहाकडून नारायण भक्ती घडेल सांगता येणार नाही. जोपर्यंत या देहात प्राणी तोपर्यंत नारायण भक्ती करून घ्या. एकदा की या देहातून प्राण निघून गेला खाली काही शिल्लक राहणार नाही. ती म्हातारी गोड म्हणायची हे कुंभार घडीतो घडा या घड्याला जाईल तडा हे जीव पाण्याचा बुडबुडार भरोसा याचा नाही. जीव पाण्याचा बुडबुडार भरोसा याचा चालू आहे आता पंढरीची वारी. जा कधीतरी पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताच्या दर्शनाच्या अगोदर महिला संतांचं दर्शन तुम्हाला घ्यायला भेटतं. ती म्हणजे कानोपात्र. त्या कानोपात्रेनं सज्जना इतकी वाईट परिस्थिती होती. इतका प्रारंभ वाईट होता तिचा. वाटेनं जर चालली की लोक येईन वगैरे बघा वेशीची पोरगी चालली वेशीची पोरगी चालली पण नतमस्तक झाली भगवंताच्या चरणावरती हा देह समर्पित करून टाकला. भागवत कथा जर श्रवण करायला गेलो तर परीक्षिती राजाचा प्रसंग आपण बऱ्याचदा ऐकतोय श्रवण केलाय. परीक्षिती राजाचं सुद्धा जीवशिव ऐक्याचं प्रतीक आहे बरं. आणि ज्यावेळेस जीव आणि भगवंताच्या चरणावरती गेल्यानंतर नतमस्तक होईल आणि हा प्राणच भगवंताच्या चरणी समर्पित करील तो काला म्हणजे जीवशिव ऐक्याचा काला. तिसरा काला आम्हाला सांगितला दही आणि लाहीचा काला. दही काय आणि लाही काय हे पाहिलं पाहिजे आपण. सज्जनाओ माणसाच्या दृष्टीत बदल व्हावा की ते दही शिकवतं आणि अंतकरणातले क्षणविकार बाहेर निघून जावे ती लाही शिकवते. जीवनामध्ये आचार विचार घडावा योग्य संगत प्राप्त व्हावी संस्कृती योग्य निघावी संस्कृतीचा आचार विचार आमच्या अंगी यावा म्हणून सज्जना हा काला आम्हाला शिकवतो. काय ऐकायचा काला सज्जना हो. आजकाल घरामध्ये कसं राहावं हे शिकवणारा काल आहे. मित्रांनो मित्राशी कसं वागावं हे शिकवणारा काल आहे. सज्जना हो काय मैत्री आमच्या भगवान श्रीकृष्णाची होती तो काला शिकवतो आम्हाला. घरात कसं राहावं हे सुद्धा आम्हाला काला शिकवतो. आजकाल असं झालंय कोटी कोटी रुपयाचे घर बांधले माता माऊली. किचन मध्ये गेलो की डिनर सेट हॉल मध्ये बसायला आलो की सोफा सेट. पण माणसं ज्या घरात राहतात ना त्या घरात राहणारी माणसं आपसीत
पण आपसेटपणा जर दूर करायचा असेल ना तर भगवंताचं नामचिंतन प्रभावी. बरं माता माऊली स्वयंपाक करायला जर आपण बसलो ना, काय करू नका दुसरं. मला तुमचं माइंड जर स्वच्छ करायचं असेल ना, स्वयंपाकाला बसल्या का तुम्ही काय करता, स्वयंपाकाला बसल्या का तुमचं जर नवऱ्याचं भांडण होईल. आज वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमा एक बाई सकाळी आमच्या गावात एक बाई सगळी इतका मेकअप केला तिनं, इतका मेकअप केला की वड्याला फेऱ्या घालून आली. आणि तिथे गेल्यानंतर म्हणत होती वडा मला पाव, वडा मला पाव, वडा मला पाव. म्हणलं माता माऊली काय तुम्ही काय म्हणताय? म्हणजे मी वडाला सांगते 7 जन्मापर्यंत मला हाच पती मिळू दे. तिची ती पूजा आटोपली घरी गेली. तिचं नवरा निमकीत कामावरून घरी गेलो. त्यानं काय केलं, बुट्ट बाजूला काढले, ते सॉक्स होते ना दरवाजात टाकला. तिला इतका राग आला, तिनं जे ताट होतं तो जग फेकून दिलं. बार वैताग आला बाई या बाबाचा मला, बार हे सॉक्स सुद्धा त्याला बाहेर काढता आले नाही. म्हणलं का होत तुम्ही तर आता म्हणले 7 जन्मापर्यंत हात पाहिजे. ती म्हणे हा ते वर म्हणावं लागलं का. सज्जना हो, आचार विचार जर बदलायचा असेल ना, आपल्याला माइंड अपसेट आपल्याला जर स्वच्छ करायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करा. आज घेऊन जा बरं कीर्तनातून, काला सफल होईल. स्वयंपाक करायला तुम्ही बसले की मालिका पाहत, त्या मालिका पाहत बसू नका. पीठ घेतलं का परात घेतो आपण, पुढं परात घेतली चाळणी पीठ टाकलं की चाळायला लागतो, लगेच भजन करायचं चालू करायचं बरं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पण माता माऊली तुम्ही म्हणतील जय जय राम एवढं का म्हणून लांब व्हायचं. तुम्ही पोळी करताना पोळी पलटायला नाही लागत, थोडा वेळ लागतो नाही एखाद्या सेकंदाचा. मग तेवढ्या पुरतं घ्यायचं जय जय राम. आता पुरुष वर्ग माझ्या समोर बसला, आता आपल्याला काय स्वयंपाकाचं काम नाही, पण आपण गाडीवरती चाललो की याला फोन कर त्याला फोन कर हे करण्यापेक्षा गाडीवरती बसलो. आता किक तर काही राहिलीच नाही गाडीला, बटन स्टार्ट गाडी आली, बटनाला हात लावला का लगेच भजन चालू करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणाल त्यांना जय जय होत, चपाती पलटी करायला आम्हाला जय जय का. एखादा मोठा कंटेनर पास करायचा असले हो आपल्याला मुठ पिळावं लागते की नाही, कापरा होतो नाही आपण. मग मुठ पिळत असताना कंटेनर पास करायचंय ना, जोरात मुठ पिळायचं म्हणून श्रीराम जय राम जय जय राम. पण भजन चालू द्यायचं बरं. आपला माइंड अपसेट आहे ना सज्जन, आपला माइंड सेट होईल बरं. का कालेचं कीर्तन आम्हाला शिकवतो, तिलाही शिकवते सज्जनाव कसं वागावं, तिथंही शिकवते. जेवढे दृष्टीत बदल होईल आणि अंतकरणातले षडविकार बाहेर निघून जातील ना, तो खरा आपल्या जीवनातला काल आहे. कोणी केला बदल, जीवनात आचार विचार आला आणि डोक्यामधून वाईट विचार करून दृष्टीतला बदल आणि अंतकरणातले षडविकार ज्यांनी काढले त्यांच्या जीवनात खरा काला झाला. कोणी केला सज्जना हो. ज्या छत्रपती शिवरायांच्या आचार विचारांना आपण जीवन जगतोय ना, त्या शिवरायांचं जीवन ऐका बरं. त्यांच्या दृष्टीतला बदल आणि त्यांच्या अंतकरणातले षडविकार त्यांनी कसे बाहेर काढले होते, खरा काला ऐकायचा. अरे ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊ पुत्र शिवबा झाला. सज्जना असा आचार विचार आपल्या जीवनात आल्यानंतर तो सुद्धा जीवशिव ऐक्याचा काला होईल, हरिनामाचा खिचडी काला होईल, आणि सज्जना दही आणि लाहीचा काला सुद्धा आचार विचारानं होईल. विठ्ठल विठ्ठल. आणि सज्जना हो, त्या काल्याच्या प्रसंगी आपण सर्वजण इथे उपस्थित आहे. काला म्हटला की माणसं ठरून येतात काय ऐकायचं, आणि कीर्तनकार बाबाही ठरून देतो काय सांगायचं. फक्त 10 ते 15 मिनिटं श्रवण करा, आपल्याला नंतर तुम्हाला महाप्रसाद करता मी मोकळं करणार. सज्जना हो, भगवंताचा अवतार कार्य होणार होता. कधी होतो भगवंताचा अवतार कार्य? आपला अवतार कार्य जीवाचा, संतांचा अवतार कार्य आणि देवाचा अवतार कार्य. आपला अवतार कार्य कसं करणार सज्जना हो? कर्म उपभोगण्याकरता आपल्याला यावं लागतं. अगा कर्मी जेवरा तयतो सुख दुःखे फळा तया ते भोगावया यावी,
देहा एका जीवाचा अवतार कार्य संतांचा अवतार कार्य जर पाहायचं असेल ना सज्जनो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती 12वा अध्याय काढ आणि 213 क्रमांकाची मूवी काढ संतांचा अंतकरण कळेल आपल्याला हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती संतांचा अवतार कार्य आणि भगवंताचा अवतार कार्य काय का सज्जना हो यदा यदा हि धर्मस् ग्लानिर्भवति भारत अद्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधु विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे सज्जना हो ज्यावेळी पृथ्वीवरती जुलूम वाढतो कळज भगवंताला अवतार घ्यावा लागतो अशी कंस रूपी राक्षस उन्मत्त झाले होते आणि त्यांचा नाश करण्याकरता भगवंताचा अवतार होणार होता विठ्ठला 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 हो सज्जना हो कथाभाग सर्वांना परिचयाचे वसुदेव देवकीचं लग्न सोहळा पार पडत होता आणि पार पडत असताना कंस अतिशय आनंदाने नाचत असताना आकाशवाणी झाली अरे जिच्या लग्नात नाचतोय तिच्याच पोटी येणारा 8वा तुझा काळ ठरणार आहे एवढंच ऐकलं गड्या अरे बहिणीच्या लग्नात नाचत होता जवळ खडग पडलं होतं एवढी आकाशवाणी ऐकली अरे हिच्या पोटी येणारा 8वा माझा काळ ठरणार आहे ना जवळ पडलेलं खडग उचललं आणि मारण्याकरता धावला हे घे बोनिया खडग मारा या लावला मारा या लावला कशाला मारतोस तिला अरे बंदी खाण्यात ठेव तिच्या पोटी येणार एक एक मूल मी तुझ्या स्वाधीन करील ठरलं गड्या पहिला मुलगा जन्माला आला मारला दुसराही मारला तिसराही मारला चौथा मारला पाचवा मारला सहावा मारला सातवा गर्भ योग माया रोहिणीच्या गर्भामध्ये प्रतिपादित केला तिकडे ट्रान्सफर केला आणि सज्जन आता भगवंताचा अवतार कार्य होणार होतं सज्जना हो श्रावण महिना तर श्रावण महिना म्हटला की सारखा पाऊस चालू असतो श्रावण महिन्याचं काय वर्णन करायचं ए श्रावण का महिना पवन करे शोर दियाला तुम्हें जैसे जैसे मनवाचे मोर जुन्या
काळाची हिंदी गीत होते ते अतिशय आपल्याला प्रबोधित करणारे होते. पण आता काही ते आनंद राहिला नाही. आता काय गाणे आले ते लवकर ऐकले तरी कळते नाही काही शब्द. आता पूर्वीच्या काळी गाणे होते, तुमच्या काळात एक गाणं आलं होतं, त्याची सुंदर गवळण बनवली मी. हे मुरली बजाने वाले गिरिवर उठाने वाले मैं दास हूँ तुम्हारा, मैं दास हूँ तुम्हारा. म्हणाल कोणतं गाणं होतं आठवलं असेल तुम्हाला. दिल में तुझे बिठा के कर लूंगी बंद आके पूजा करूंगी तेरी बन के रहूंगी तेरी. पूर्वीच्या काळी गाण्यावर अतिशय आनंद असायचा. आणि सज्जनो श्रावण महिन्यात भगवंताचा अवतार कार्य झालं. पण जन्माला आल्यानंतर सज्जनो लहान मूर्ती नाही 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. आणि सज्जन हो 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाल्यानंतर आईने सांगू बाळा अरे तुला कोण माझा मुलगा म्हणेल. अशी 8 वर्षाची मूर्ती तू झालास लहान हो. देव म्हणे चालेल पण मी काय सांगायला आलोय आई मला काही इथं ठेवू नको. मग रे बाळा इथे ठेवू नको मला गोकुळात ठेव. तिथं माया जन्माला आलेली त्या मायेला घेऊन इकडे आहे. सज्जनो ऐका वसुदेवजींनी. आणि ऐकल्यानंतर सज्जनो भगवंत लहान झाले टोपलीत घेतलं. बरं माता माऊली आम्हाला कृष्ण चरित्र शिकवतो बापाचा त्याग किती असतो. पण गुरुजी आपल्या पुरुष सुदातीवरती इतका अन्याय झालेला आहे. जो कीर्तनकार येतो कविताकार येतो आईची गुढी गातो कीर्तन गायली पाहिजे. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी, आई विणा भिकारी. सज्जना आई तेवढी प्रेमळ आहे पण बापाचं किती बापाचं अंतकरण किती हळवं असतं आणि मुलाबाळाविषयी किती ओढ असते हे आम्हाला कृष्ण चरित्र शिकवत आहे. किती दुर्दैव आहे पुरी जातीचं सांगू का. माऊली महाराज शाळेत गेलो आपण आणि शाळेत गेल्यानंतर आमची मित्रांची भांडणं झाली. शिक्षकांनी हात धरून मध्ये आला विचारलं बाळा सांग चूक कोणाची. पोरांनी सांगितलं सर आईची शपथ घेऊन सांगतो चूक माझी नाही. तुमच्या सहित माझ्या सहित आजपर्यंत एकानं सुद्धा बापाची शपथ घेतली नाही का. बाप शपथ घेण्याच्या सुद्धा लायकीचं वाटलं नाही का. सर आता मुलांना सुट्ट्या लागल्या तुम्ही सांगितलं पोरांनो ज्यावेळेस पुन्हा शाळा भरेल 15 तारखेला सगळ्यांनी निबंध लिहून आणायचंय. माझ्या सहित मी बसलेल्या पैकी सगळ्यांना निबंध आठवला माझी आई. माझा बाप निबंध आजपर्यंत कोणाला आठवलाच नाही. का सज्जनाव देवाकडे गेलो ना माता माऊली आपण. पूर्वीचा काळ आठवा यात्रेचा प्रसंग आठवा. काय गाड्या नसायच्या बैलगाडीचा प्रवास जर कधी पायी जायचं ठरलं ना यात्रेला आई मुलाला कडेवरती घ्यायची आणि आईला थक लागली
की आई सांगायची हो या पोराला घ्या तुमच्याकडे कळ लागली मला तेवढेच बाप कडेवरती नव्हता घेत बरं बाप खांद्यावरती घ्यायचे याचं कारणच आजपर्यंत आम्हाला कळलं नाही सज्जन आई कडेवरती घ्यायची का सांगू मला जे दिसतंय ना ते माझ्या लेकराला दिसव म्हणून आई कडेवरती घ्यायची बाप नेहमी खांद्यावरती घ्यायचा कारण मला जे दिसत नाही ना ते माझ्या लेकराला दिसावं म्हणून बाप नेहमी खांद्यावरती घ्यायचं बाप नसतो कोणाच्या ध्यानी माने बाप माझा वेदनाचा धणी बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा तोंडा पाया तेव्हा ढासाळ ते घर बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धणी सज्जना हो काय बापाचा अंतकरण असतं महात्मा उल्लेख कृष्ण चरित्र शिकवतो ते वसुदेवजींनी टोपलीमध्ये भगवंताला घ्यावं आणि यमुना मैया पार करून जायचं होतं अरे जगाचा चालक मालक भगवान परमात्मा माझ्या मागून चाललाय तर यमुना मातेला पूर यायला लागला वसुदेवजींच्या छातीपर्यंत पाणी आलं गळ्यापर्यंत पाणी आलं तोंडापर्यंत पाणी आलं नाका तोंडात पाणी जाण्याची वेळ आली भगवंताला विचार पडला आता जर यमुना माई अजून थोडी वर आली तर माझा बाप काही जिवंत राहणार नाही म्हणून भगवंतांना पायाचा अंगुष्ट काढावा यमुना माईला स्पर्श करावा सज्जना हो यमुना माईला आनंद झाला अरे जगाचा चालक मालक परमात्म्याचं दर्शन मला घडलंय तो स्तर पुन्हा खाली गेला आणि आमच्या वसुदेवजींनी भगवंताला गोकुळात जिथे जी माया उत्पन्न झाली होती तिला पुन्हा घेऊन आली ती माया आता आकंत करू लागली ते दोरपाल जे झोपलेले होते ते उठले आणि कंसाकडे पळू लागले महाराज 8वा जन्माला आलाय महाराज चला लवकर कंस धावत पळत आला पाहिलं तर मुलगी अरे मुलगी आणि मला मारण्याकरता पण तरी पण नारदजींनी सांगितलं होतं मुलगी असो किंवा मुलगा कोणी येऊन मारू शकतं कंसानं पाय धरला गर 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 फिरवलं ती माया हातातून निसटली सांगितलं आई अरे काय मला मारतोस तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात आणतोय बरं एवढंच ऐकलं गड्या भगवंताचा अवतार कार्य गोकुळात झालं आणि एवढं ऐकल्यानंतर कृष्णाच्या कंसाच्या तोंडावरती जे हावभाव होते ना कंसच नाही जे काही दुष्ट होते त्यांना जळकाप सुटला कृष्ण गोकुळी कृष्ण गोकुळी जळकाप सुटला रे मला मारणारा गोकुळात आणतोय सज्जना हो त्या कृष्णाला जळकाप सुटला आता सज्जना गोकुळाकडे चला बरं त्या गोकुळाकडे आल्यानंतर इतका आनंद उत्सव होता पळत जावं आणि सांगावं नंद बाबा
पुत्र झाला यशोदेला इकडे गोकुळामध्ये आनंद उत्सव चालू झाला बरं. तोच आनंद उत्सव आपल्याला या वस्तीवरती करायचा आहे. सर्वांनी वरती हात करा, टाळी वाजून भजन करा. किती सांगू मी सांगू पुन्हा, किती सांगू मी सांगू पुन्हा. कार्य झालं. त्या गोकुळात आनंद उत्सव चालू झाला. पण आई कृष्ण चरित्र म्हटलं की कृष्ण जन्माला आल्यापासून पहिल्यांदाच वाद निर्माण होतो. पहिला वाद कोणता? कोणी म्हणता हा यशोदेचा आणि कोणी म्हणता हा देवकीचा आहे. ती क्षपक गवळणी माऊली पहिलाच वाद सांगितलाय त्याचा. कोणी म्हणे यशोदेचा, कोणी म्हणे देवकीचा. बाई ग तुझा कृष्ण का बाळका इतका आनंद झाला होता. त्या भगवंताला पाहण्याकरता सगळ्या गवळणी नटून थटून यायच्या. एखादी श्रीमंत गवळण यायची, भगवंताला पाहायची. दुसऱ्या बाया विचारायच्या, बाई गेली होती का बघायला? गेलते कसा दिसला ग तो? आता ती श्रीमंत म्हणलो, ती श्रीमंत महिला म्हणे, बाई गेली होती बाई, ते पोरग पाहिलं पण ते तर मला सावळं दिसलं. आता पहिली श्रीमंत गेली ती सोनं नाणं घेऊन गेली. पण आता जी गेली ना 2 नंबरची, ती काहीतरी थोडंफार चांदी घेऊन गेली. ती आली भगवंताला पाहून. गावातल्या महिला विचारायची, बाई गेलते का तुम्ही? गेले होते ना बाई, कसा दिसला ग तो? तिनं सांगू, बाई पाहिला फक्त तर नंदाचं बाळ आम्ही पाहिलं, माझं सगळं अंतःकरण झालं.
अतिशय गरीब गवळण गेली बरं. तिच्याकडे सोनंही नव्हतं नेण्याकरता, चांदी नव्हती. तिनं 10 रुपयाची नोट अशी हातात दाबली आहे आणि गेली देवाला पाहिला. देवाला पाहून आली. बाकीचे विचारत बाई कसा दिसला ग? तिनं सांगितलं बाई पाहिलं ना, या ती कुळ माझी गेले हरपून सज्जना हो. एक एक गवळण जायची बरं. पण आता भगवंत थोडे मोठे झाले आणि ज्या दुष्टांना चळकाप सुटला होता त्यांनी एक एक जण आता भगवंताला मारायला पाठवलं. पहिली कोण आली तुम्हाला सगळ्याला माहिती, पुतना. पू म्हणजे नाही, तना म्हणजे चांगली शुद्ध, जिचं अंतकरण शुद्ध नाही अशी पुतना आली भगवंताला मारण्याकरता. आता पूर्वीच्या काळी आमची गुरुजी सांगायचे बरं की पुतना आली ना माऊली महाराज, तिनं स्तनात हलवायला विष भरलेलं. ती यायची जी मुलं जन्माला आली होती ना, अशा अंगणात खेळणारी मुलं त्यांना हाताशी धरायची, जवळ घ्यायची, स्तनपान करायची. जिवंत मुलं ते स्तनपान करताना स्तनपान केलं की त्याच्यात वाचायचं विष. जिवंत मुलांना घ्यायची, स्तनपान करायची, ती मुलं चुटू चुटू प्यायची, पटापटा मारायची. आमचे गुरुजी सांगायचे. पण सज्जनाव ती पुतना आली जिवंत मुलांना मारायची. पण आताच्या काळात अशा काही पुतना आपल्याला पाहायला भेटतात. सज्जनाव ती आपल्या मुलीला गर्भाच्या बाहेर जीवन देते नाही. का मुलीच्या अवहेलना करता हो सज्जनाव? एक अशीच आई आपल्या मुलीला मारण्याकरता हॉस्पिटलला गेली बरं. ते गर्भ होतं ना आईच्या पोटातला, त्या गर्भालाच वाचा फुटली. त्या डॉक्टरने टेटोस्कोप अशा आईच्या पोटाला लावला. टेटोस्कोप मधून आवाज येत होता. ती आई मुलगी सांगत होती, आई का मारतेस ग मला? मला जगायचंय, मला जग बघायचंय. आई अगं हाऊस पुरवायला मावशी पाहिजे. आई हाऊस पुरवायला मावशी पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, मायेचा जिव्हाळा द्यायला आई पाहिजे. मग कागा आई मुलगी का नको ग? ती मुलगी सांगत होती बरं. त्या डॉक्टरला ते टेटोस्कोप लावलं ना, त्यातून ती मुलगी सांगायची, सांगा डॉक्टर साहेब माझ्या आईला बरं, सांगणा आई मला आग कोण वाचवना, सोनुलीला तुझ्या जन्मा कोण घालना. सज्जना काय त्या मुलीचा त्याग असतो. आता माता माऊली फार त्यागीवर तुमच्या जीवनातला. तुम्ही अगोदर कोणाची तरी लेखच झाला, लेकीचा फार त्याग असतो. सांगत असतो पुरुष वर्ग माझ्या समोर बसलाय सर, हा पुरुष वर्ग कधी रडला नाही बरं. पण त्यांची एकुलती एक लेक जेवढेच लग्न करून सासरी चालली ना, रडला. एक वाक्य आजच्या कीर्तनातून घेऊन जा, थोडं विषयांतर होईल आपला. माता माऊली आता कीर्तन संपलं का घरी जा, वेळ होईल तुम्हाला. पण सकाळी उठल्यानंतर 8-9 वाजता नवऱ्याला जवळ बसवा. तुमची लेक गेली असेल बरं लग्न करून, तुमच्या लेक फोन करा. पुरुष वर्ग ऐका एवढी गोष्ट, जा घरी गेले की लेकीला फोन करा. फार जीव आहे तिचा तुमच्यावरती. लग्न करून गेली ती बरं, फार जाची तिच्या सासरी बरं. त्या पुण्याला प्रकार घडला. साहेब 40 लाखाची गाडी दिली होती, 51 तोळे सोनं दिलं होतं, 7.5 किलो चांदीची भांडी दिली होती. श्रीमंत घराणं होतो, माता माऊली होते. पण तरी पण त्या पुरीला फाशी घेऊन आत्महत्या करावी लागते का? आपण हात चांगल्याच्या हातात दिला नाही गाडी आपल्या लेकीचा, दिला नाही. तिला फार जायचे पुरुष वर्ग, तिचं फार प्रेम आहे तुमच्यावरती. सासरी असताना ना तिला कुणी ना कुणी बोलतंय. नवरा बोलतो, कधीतरी नवरा मारतो तिला, सांगतात तुझ्या बापानं असं शिकवलं का तुला? ती सांगते 2 फटके जास्त मारावं, पण माझ्या बापाचं नाव घेऊ नका. तिला वाटतं बरं माझ्या घरी बापाला सांगावं, आईला सांगावं. फोन घेते ती हातात, सांगावं मला एवढा त्रास आहे सासरी. पण सज्जनवती सांगत नाही. तिला माहिती आहे माझ्या बापाला सांगावं तर माझ्या बापाला बीपी आहे, शुगर आहे. जर माझा त्रास जर माझ्या बापाला सांगितला ना, माझा बाप उद्या जेवण करणार नाही, माझी आई जेवण करणार नाही. म्हणून तुमच्या लेकीनं आजपर्यंत तुम्हाला काही सांगितलं नाही बरं. फार त्रास असतो लेकीच्या जीवनातला. काय असते लेक ऐकून ठेवा बरं. फार गोड सांगितले काय असते लेक. हे दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे बोले, मुक्या काळजाची हाक थेट आभाळाला बोले, लेक वडाची परुंबी 2 घराला जोडते, जस माहेर सासर पांग बापाच फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाले,
त्याने छातीशी धरून दोन टिपूस गाळले दिस आड दिस गेले थोडे सुटे थोडे बोले मुक्या काळजाची हाक थेट आभाळाला बोले सजरवती असतील लेखवर येऊ द्या की लेखीला जन्माला तेवढं काम करा उद्या सकाळी तुमच्या लेखीला फोन करा माता माऊली केली असेल बरं लग्न करून ती तुमचा फार जीव होता तिच्यात मायरे असताना रोज बोलायचं तुम्ही तिला चांगला स्वयंपाक येत नव्हता ना रोज बोलायचं तिला सासरी गेल्यानंतर तिला सगळं चांगलंच करावं लागलं अहो मायरे असताना थोडी जरी चपाती टाकली जळली तर तुम्ही पुरीला बोलल्या पण तिथं सासरी गेल्यानंतर तिला चपाती जर डागली जरी जळली ना तिला फटका मार येते शिव्या भेटतात तिला एकदा तिला कॉल करा बरं ती असतील लेक जपा लेकीला फार वाईट काळ चाललाय माता माऊली आपली लेक जर जात असेल ना शाळेत शिकायला शिकवा तिला मुलींनी शिकायला सुद्धा लाजलं नाही पाहिजे आमच्या माऊली महाराज तर म्हणतात मुलींना फार शिका शिकायला लाज नको ग येड्यावानी वागू नको ग अग आडाणी राहून बाई ग वाटोळ करू नको ग शिकली नाही गुण भाग ज्ञान कस तिच्याकड माग तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कोणाला सांगू अग लावगला ज्ञानाचा कुंकू कपाळीला शिकायला लाजू नको ग येड्यावानी वागू नको ग अग आडाणी राहून बाई ग वाटोळ करू नको ग माता माऊली पुरुष वर्ग शिकवा बरं आपल्या लेकीला फार शिकवा पण आताचा काळ इतका बिकट झालाय साहेब इतका बिकट झालाय आपली पोरगी आता जर घरातून शाळेत गेली पुन्हा घरी येईलच सांगता येत नाही बरं काही नराधम टपलेले आहेत आपल्या मुली बाळीवरती वाईट नजर ठेवून मग आपले धर्म जर वाचवायचा असेल आपली मुलगी जर वाचवायची असेल ना काय करायचं सोपं सांगतो तुम्हाला सर आपण एखाद्या पेशंटला भेटायला चाललो दुकानवरती जातो नारळ पाणी घ्यायला तिथे गेलो की नारळ घेतो पाहतो त्यात पाणी आहे की नाही त्याच्या हातात देतो तो काय करतो कोयता घेतो तो कापून देतो आपण घरी नाही आणत कापायला फक्त छोटस घरी आलो पेशंट जवळ आलो की चावीने थोडं ओल पाडायचं त्याच्या स्ट्रॉ टाकायचा पाहुण्याला प्यायला द्यायचं आता माता माऊली आपली मुलगी जर आपल्या पायावरती उभी करायची असेल तिला उच्च शिक्षण द्यायचं असेल आताचा काळ फार बिकट आहे तुम्ही माझ्या समोर बसला सगळ्या माझ्या माता भगिनी आजपासून पेशंटला भेटायला जायचं नारळ तिथून कापून नाही आणायचं दुकानावर काय करायचं 10-5 नारळ घरी घेऊन यायचे नारळ कापायला काय लागतं कोयता घरी आणून ठेवायचा पुरीचा स्वयंपाक झाला की पुरीला म्हणायचं ताई अगं आम्हाला उद्या त्या पाहुण्याला भेटायला जायचं एक नारळ कापर पुरीच्या हातात कोयता द्यायचा आणि पुरीला नारळ कापायला लावायचं पोरगी तसं नारळ कापायचं शिकते ना तोच कोयता पोरगी शाळेत चालली तिच्या बॅगेत टाकून द्यायचं एखादा नराधम जर वाईट नजर आपल्या मुलीबाळींवरती जर टाकत असेल ना मुलीला सांगायचं पुरी जसं घरी नारळ कापायचं शिकली ना लिखी तू तसं वाटेल एखाद्या नराधमानं तुला जर त्रास दिला ना पुरी तोच कोयता घे आणि त्याच कोयत्यानं मुंडकी कापायची सुद्धा तुला शिकलं पाहिजे का सज्जन ती मुलगी घडली पाहिजे अहो आमच्या जनाबाई मुक्ताबाई झाशी किती आनंद घेतायत भजनात तुम्ही त्यांचा हात आमच्या चेतन महाराजांच्या हातात दिला सज्जन क्रांती करणार नाही एक दिवस अहो एक काळ मी लगेच कीर्तनकार झालो एक काळ मी असे टाळ घेऊन नाचायचं पण काय आमच्या महालक्ष्मी मातेची कृपा झाली सज्जनाव आज तुमच्या पुढे कीर्तन करतोय बरं त्या चांगल्याच्या हातात हात मुलगी काही कमी नाही कमी नाही ती पुतना आली होती मुलांना मारायची पण आताची पुतना मुलीला पोटातच मारते सज्जन हो त्या पुतणीलाही मोक्ष दिला आता नंतर माबळ भट आला आता त्या माबळ भटाचं काय तो आला का घरोघरी जायचं भविष्य सांगायचं घरोघरी जायचं भविष्य सांगायचं त्याला यायचं होतं भगवंताचं भविष्य सांगायचं आता तो जे यायचं भविष्य सांगायचं माता माऊली अनेक लोक येतात तुम्हाला लुबाडण्या करा बरं आपल्यापेक्षा लय हळू एखादी बाई पाहिजे एखादी पाहिजे तो साधू येणार तिला पाहिलं तिला काही 2-3 शब्द सांगणार बरं काही सांगत नाही ते पाठ केलेलं असतं आता ताई तुम्ही माझ्या समोर बसल्या मला तुमचंही भविष्य कळतं पण मी काही लगेच सांगितलं कळतं मला भविष्य सांगू का तुमचं भविष्य ऐका
आता त्या ताईंचं भविष्य सांगतो मला थोडं कळतं तुम्ही समोर बसले तुमचं थोडं थोडं कळतं मला पण त्या ताईंचं सांगतो कशाला तुमचं आता त्याची 101 रुपये घेत असतो पण आता तुम्ही सगळे आले कार्यक्रमाला सगळे फुकटच सांगून देतो ताईंचं भविष्य सांगतो बरं ताई काशी केली वनवाशी केली पण नशिबी तुमच्या साडीसाठी आली काळजी करू नका ताई वडाला 11 प्रदक्षिणा मारायची याची वाटी ठेवत आहे 101 रुपये द्या देऊ नका पैसा खोटा दगडातला देव मोठा आहे संसारा करता फार केलं ताई तुम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्री काबाड कष्ट केले हाडाचे काढ केले ताई तुम्ही पण घरच्यांना तुमची किंमत नाही ताई 51 रुपये द्या देऊ नका पैसा खोटा दगडातला देव मोठा आहे दोन संकट आली होती ताई तुमच्यावरती दोनदा संकट आलो होतं खोटं नाही बोलायचं दोनदा संकट आलं होतं त्यांच्यावरती पण तुम्ही देवाचा दावा केला ते दोन्ही संकट निघून गेले ताई 21 रुपये द्या देऊ नका हे पाठ केलेला असतं बरं ते येतात तुम्हाला लुबडतात घेऊन जातात तसं तो मावळ वट आला त्याला देवाचं भविष्य सांगायचं होतं सज्जन भगवंतानं त्याला सुद्धा अद्दल घडवली आता भगवंत थोडे मोठे झाले आणि रांगायला लागले आता भगवंताच्या खोड्या चालू झाल्या वेळ कमी 10 मिनिटात कीर्तन संपवायचे सज्जन आता भगवंत मोठे झाले ना आता खोड्या चालू झाल्या सगळ्यांना बोलवलं आमच्या भगवंताने सगळ्यांना बोलवलं बरं त्या गोपिका होत्या ना सासूरवास त्या स्त्रिया सुना घरात पाणी जरी असलं ना माता माऊली पाणी ओतून द्यायचे आणि भगवंताला भेटण्याकरता जायचे इतकं वेळ लावलं होतं भगवंतानं मैं तो सुध बुध खोये तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में सजना त्या सुना होत्या ना त्या बदनाम झाल्या बरं त्या सासा बोलायच्या त्यांना झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही सजना त्या सासाने इतका राग यायचा सुना पाणी ओतून देतात भगवंताला भेटण्याकरता जातात परत भगवंताला भेटायला गेले नाही पाहिजे सज्जन त्या सासांनी त्या सुनांना घरी बंद करून टाकलं दरवाजाला कुलूप लावायचं आणि त्या सासा बाहेर बसायच्या अरे तो कृष्ण आला की त्याचा बेत पाहिजे आम्हाला आमच्या सुनांना असवल्या त्या बेत पाहिजे त्या कृष्णाचा 8 दिवस झाले माता माऊली त्या सुनांना काही देवाला भेटता येईल आता देवाचं रूप किती गोड आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा सज्जना हो एवढं भगवंताचं रूप त्या सुना होत्या ना त्या आठवायच्या अरे गेले होते यमुनेवरती पाणी भरायला तो कृष्ण आला होता तिकडून त्यानं माझ्याकडे पाहिलं काय प्रसंग होता ना त्या सुना रडायच्या अंतकरणातून आणि आठवायच्या त्यांना घरामध्ये कैद करून ठेवलेलं बाहेर त्या सुना मनोमन म्हणायच्या मैं तो गई यमुना में भरनी को पानी उसने मारी जो तिरकी नजर सावरा जादूगर एवढं भगवंताविषयी आदर भाव पण देवाला जर भक्त संकटात असेल तर आवत नाही आमच्या भगवंतानं काय करावं सज्जनाव एका कसरच रूप घ्या कसरी नाही येते तुमच्याकडे बांगड्या भरायला भगवंतानं कसरी नाहीचं रूप घेतलं बांगड्या घेतल्या इतकं भारी रूप घेतलं श्रीचं आता भगवंताला काय अशक्य जैसा केला तैसा हो आवे सोय धरून सज्जन भगवंतानं श्रीचं रूप धारण केलं डोक्यावरती बांगड्या घेतल्या आणि गोकुळात आल्यानंतर ज्या सुनांना जे कैद करून ठेवलं होतं ना त्या घरात त्या सासा बाहेर बसलेल्या काही पुरुष वर्ग पाहिजे म्हणे अरे
ही कसरी कुठल्या गावची गडी अकोल्याची काही दिसत नाही गड्या ती मागच्या आली तू थोडी इडी दिसत होती पण चांगली दिसते गड्या आपल्या बायकोला बांगड्या भरावं लागला पण सज्जनाव आमचा भगवंत कसऱ्याचं रूप कसरी नाहीचं रूप घेतलेलं आणि वाटेनं चालला रूप घेऊन कासार झाला रूप घेऊन कासार झाला हरी भेटायचं होतं त्या सासवा असं बाहेर बसलेल्या आमच्या भगवंतानं पिशवी ठेवावी बरं तर स्त्रीचं रूप धारण केलेलं आणि भगवंत म्हणायचं त्या सासवानं बरा की बांगड्या किती गोड बांगड्या आणल्या बरा की बांगड्या त्या सासवांनी बांगड्या पाहिल्या सगळ्यांनी बांगड्या भरून घेतल्या सासवाने सांगितले बाई भरल्या आम्ही बांगड्या चालली पण आता भगवंताला भेटायचं कोणलं होतं गोपिकेंना सुनांना देव म्हणायचं बघा ना अजून कोणी राहिले का बांगड्या भरायचं ते सासू म्हणायचं कोण नाही राहिलं चाल निघ भरल्या ना बांगड्या पण आता सासवांचा विचार बदलला ती निवली जाऊ दे आपल्या सुनाची आपण नाही भरणार तर कोण भरणार त्यांना बांगड्या सगळ्या सुनांना मोकळं केलं बाहेर आल्या प्रत्येकानं बांगड्या भरल्या बरं एक गवळण राहिली होती तिचं नाव राधा सगळ्यांनी बांगड्या भरल्या भगवंतानं पिशवी हाताशी धरली पण भगवंताला राधेला भेटायचं होतं भगवंत सांगायचं गाव बघा ना कोणी राहिले का बांगड्या भरायच्या त्या सासवा म्हणायच्या अरे आम्ही बांगड्या भरल्या बाई आमच्या सुनांनी भरल्या आता कोण नाही राहिलं निघ तुझ्या वाटेनं पण भगवंत म्हणायचं बघा कोणी राहिला असेल तर घरात सासू म्हणे तुला कळत नाही का इडी का कुठून आली अगं सगळ्यांनी बांगड्या भरल्या चल निघ पण देव म्हणायचं बघा कोणी राहिला असेल ना परत येणार नाही बरं इका सरीन लई दिवसातून आली इका सरीन पुन्हा येणार नाही हाय का कोणी बांगड्या भरायचं एक सासू म्हणे ती राधा राहिली ना तिला बोलवा बांगड्या भरायला राधेचं नाव ऐकलं भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं ती राधा आली तिने काही पाहिलं नाही कोण आलंय बांगड्या विकायला बसली देवच म्हणायचं बरं तिला कसा कलर पाहिजे तुला हिरवा देऊ का लाल देऊ ती राधा म्हणायची चूड़ी लाल नहीं पहनू चूड़ी हरी नहीं पहनू मुझे श्याम रंग है भाया हरी चूड़ी बेचने आया त्यावेळेस त्या राधेला सांगावं मला सावळा रंग असेल तर दे तशा बांगड्या भगवंतानं सांगितलं त्या काय सावळा रंगवाली झाली बांगड्या विकायला राधेनं वर पाहिली देवाचं रूप पाहिलं राधेनं सांगितलं देवा अरे आमच्या करता स्त्रीचं रूप धारण केलं देवानं सांगितलं गप्पस तर तुझ्या सासवाला जर कळत तर लय आणतील गाड्या मार का सजनाव भगवंत जैसा केला तैसा होया आनंद उत्सव त्या गोकुळात चालू होता भगवंत आता खोड्या करू लागली पण आता अनेक खोड्या रंगल्या पण यशोदामाईनं सांगावं आता काही इथं थांबू नको सगळ्या गोपाळांना एकत्र घे आणि आता गाया चारण्या करता तुला जावं लागेल
जायचं होतं सगळ्या गोपाळांनी एकत्र केलं आणि तिथे गेल्यानंतर आता विविध खेळ चालू झाले खेळ चालू झाले आता आपल्याला खेळ मोडावा लागेल नाही तर लोक म्हणते कुठून आणला रे हा नुसतं येऊनच राहिलं याच्या अंगात काही वार वगैरे येतं का फार मग जुबाकडे आला पजिती माझी होणे म्हणून सचिन अतिशय खेळ रंगला होता भगवंतानं सगळ्यांनी एकत्र बसवलं पण आता पोर एकत्र आले खोड्या झाले नाही असं होतं आता हे तुम्हाला उभे दिसतात ना आता तुम्ही यांना नाचताना पाहता पण किती रगेले हे किती खोड केले चेतन महाराजांनाच माहिती सांभाळणं काही सोपं नाही आणि तुम्ही काही शिकाय म्हणून नाही पाठवले घरी त्रास देते म्हणून चला बा देऊ त्यांच्या पाठ लय आत्रा बात किशोर महाराज लय आता तुम्हाला काय सांगायचं आजोबांना तो अशी वाटेनं चालले ते पोरग 10 दिवस झालं शाळेत गेलं नव्हतं आजोबांना तू वाटेनं चालले पुढून गुरुजी आले आल्यानंतर ते नातवानं पाहिलं आजोबा समोरून गुरुजी आली लवकर आजोबा म्हणे काय अरे 10 दिवसापासून तू शाळेला गेला नाही मी कालो गुरुजी तुला शिकवायला नातू म्हणे आजोबा लवकर लागते का संध्याकाळी भाकर पाहिजे का नाही अरे आजोबा म्हणे गुरुजी तुला शिकवायला तू 10 दिवसापासून शाळेत गेला नाही मी काल नातू म्हणे आजोबा लवकर लापा मी त्या गुरुजीला सांगितले मग आज मेला म्हणून दावा झाल्याशिवाय येणार नाही का सज्जनाशी ही चित्रपोर अरे चित्रपोर आता ते पोरांचं न सांगितलेलंच बरं न सांगितलं ते अकोल्याकडे एकदा कीर्तनाला आलतो पुढं ते राजूकडे पुढे गेलो कीर्तना थोडं मिरवणूक चालू होती एक जण महाराज थोडा वेळ इथं पोरासोबत जा त्याच्या घरी बस किती आतला पोर असतात त्या पोरानं माझा हात धरला नेलं त्याच्या घरी बसलो बसल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज पाणी नको पाणी घेतलंय आपल्याच गाडी मग आमच्याकडे लस्सी महाराज देऊ आता म्हणलं उन्हाळ्याचे दिवस कीर्तन कधी चालू होतं कधी नाही देकडे एखादा ग्लास लस्सी महाराज एक ग्लास काय मागतं म्हणे बादली भरे आपल्या तांब्याभर आणून त्यांना तांब्याभर लस्सी आणली मला पिलो मी तांब्याभर लस्सी लस्सी आवडीची उन्हाळ्याचे दिवस तांब्याभर लस्सी पिलो त्यानं म्हणलं गोड लस्सी तुम्ही घरची महाराज अजून एक तांबे देऊ का अरे म्हणलं आई बोलेल म्हणे आऊ महाराज थांबव त्यानं अजून एक तांब्या लस्सी आणली 2 तांबे लस्सी पिलो तांब्या खाली ठेवला तेवढ्या तिची आई बाहेर हे म्हणलं इकडे 2 तांबे लस्सी पाजली मला तुझी आई घरात नव्हती तुझी आई बोलेल ना ठेवली असेल पाहुणे रावळ्याला तुम्ही महाराज अजिबात काळजी करायची नाही माझी आई शब्दानं बोलणार नाही तुम्हाला म्हणलं का नाही बोल म्हणे महाराज आमच्याकडे बादली भर लस्सी हो काल त्याच्या 2 उंदर पडले होते माझी आई बाहेर जाताना म्हणे भाऊ मी आले बाहेरून तोपर्यंत लस्सी उकड्यावरती फेकून आता ती बादली उचला ना महाराज मला म्हणून एक तांब्या कमी करत होतो महाराज तुम्ही तर 2 तांब्यातच थकले मला इतका राग आला तो तांब्या जवळच होता तो तांब्या असा सूरज महाराज तो तांब्या थोडा चमटला बरं त्या पोराने तांब्या उचलला माहिती इतकं रागात पाहिलं मला हाणतो काय नाही पोरगा रागात पाहिलं तो तांबे घेऊन त्याच्या आईकडे गेलो म्हणलं आता याच्या आईला सांगितलं आई नक्की बोलणार मला मी असं भीतीला काढलं ते पोरगा आई किचन रूम मध्ये गेलं आईला सांगितलं आई कुठून आला रा बाबा याला काही डोक्याचा भाग आहे का नाही तांब्याचा आपटला आपला आता उद्या बाहेर जायला काही न्यायचं काय आपण तांब्या बाहेर जायचा होता का एवढे विचित्र पोर असतात पण आमचे चेतन महाराजांची गोड संस्कार मुलं अतिशय प्रेमळ कुठे गेले प्रत्येकाचा आधार सन्मान ही मुलं करत असतात म्हणून सज्जन भगवंतानं सगळ्यांना गोलाकार बसवलं
काय मैत्री असते ती भगवान श्रीकृष्णाने आम्हाला शिकवली. सगळे मित्र गोलाकार बटले त्याचं वर्णन शंकराचार्याने करताना म्हणावर बिभ्रद वेणू जठरपट शुंग वेद्रेच कक्ष सगळ्यांना एकत्र बसवलं आणि सज्जन तो काला तिथे झाला तोच काला आज इथे करायचा एकच टाळी झाली चंद्र बागे वाळवणी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. सज्जन हो तोच काल आज आपल्याला इथे करायचा आहे. सर्वांनी गोड भजन करा. ज्ञानेश्वर बावले ज्ञानेश्वर होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचती तुका मने हरती दोष आनंदाने करती घोष. सज्जना हो बोलते तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा भावार्थ असा असेल सांगता येणार नाही. महालक्ष्मी मातेने माझ्यावरती केलेली कृपा त्यातून बोलण्याचा प्रयत्न केला. या भांगरे परिवारांना आमंत्रित केलं. त्यांनी जे शिबिर आयोजित केलं होतं चेतन महाराजांनी त्याचा सांगता समारोप आणि जागरण गोंधळाचा एक कार्यक्रम म्हणून गोड कीर्तनाचं आयोजन केलं होतं. जितनी मेहरबानी आपने की उतनी तू मेरे औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, बस कृपा ही मेरी महालक्ष्मी माते की, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं.
सज्जन आहो, थोडंसं कीर्तन संपन्न झालंय, समारोप करायचा. कीर्तन करता ज्यांनी गोड अशी साथ संगत दिली, लहानपणापासून आम्ही या वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना अगदी लहानपणापासून सोबत आहोत. आमचे माऊली महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आमचे चेतन महाराज असतील, आमच्या भागात अतिशय महाराजांचं नाव आहे. तिगाव असेल, तळेगाव असेल, काकडवाडी असेल, चिंचोली, देवकोटे, निमोण, सगळीकडे जन्मभूमी जरी या तरी कर्मभूमी आमच्या परिसरावर त्यांचं सगळीकडे त्यांचं नाव घेतलं जातं. आमचे महाराज पण आता आले, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. संदीप महाराज असतील, संतोष महाराज असतील, आमचे निलेश महाराजांनी गोड गायन केलं. उद्यापासून मृदंग बंद, उद्यापासून तुम्ही गायला. हे सगळे बालगोपाळ असतील, ते सूरज महाराज असतील, आमचे किशोर भाऊ आलेले, दादा पण आहेत. आमचे कासार साहेब शूटिंग करण्याकरता उपस्थित. बऱ्याच दिवसांनी आमचा फोनवरचा संपर्क, पण आज प्रत्यक्षात भेट घडते. त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या समवेत आलेले दादा, त्यांनाही धन्यवाद. आमचे फरगडे सर असतील, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही म्हणाल परत यांना सगळ्यांची नाव घेतली, तरी आमची घेतलीच नाही, तरी शेवट तुमचं नाव घेऊन जाणार मी, काळजीच करू नका. घेऊ का तुमचं सगळ्यांचं नाव? ती बाजीत बाजी मी तिची घेऊ, येतं बरं मला, घेऊ का नाव घेतो, ऐका बरं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो. रामकृष्ण हरी. कोणाला राग नको. आमच्या दादांनी गोड साऊंड व्यवस्था दिली बरं, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असे गोड साऊंड लावलं होतं. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. जाता जाता ज्या महालक्ष्मी मातेची सेवा करता करता लहानची मोठी झालेली आम्ही लगेच त्या आईचं 2 मिनिटाचं भजन आणि कीर्तनाला पूर्णविराम देणार आहे. त्याकरता सर्वांनी वरती हात करायचे. त्या जगत जननी अंबाबाईकडे एकच मागणं मागायचं, आई आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. गोड भजन करायचे, नंतर आपल्या सगळ्यांना महाप्रसाद घ्यायचंय. बरं, सगळ्यांनी टाळी वाजवा आणि आईचं भजन करा. लाहो लागला लागला अंबेचा, लाहो लागला लागला अंबेचा, लाहो लागला लाहो लागला लागला अंबेचा. विठाबाई माऊली जावो, विठाबाई माऊली जावो, लागला अंबेचा, लाहो लागला लागला अंबेचा. ए
करा कैवारी इथेच पूर्णविराम. एखादा वाईट शब्द गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते महालक्ष्मी मातेने केलेली माझ्यावरती कृपा, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, त्यातून बोलण्याचा प्रयत्न केला. सज्जन हो, कीर्तनाला इथे पूर्णविराम देण्यात येईल. नंतर आयोजक सूचना करतील, तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. Jai
मागणे भक्त प्रत्याय देशी तरी पाय पांडुरंगा या संतांचा निर्वेची मजली आणि म्हणजे काय मागू देवा तुका मैं आता उदार होय मजटी पाय संताच्या या संतांची निर्वेची मजले ज्ञान दे